नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. गावी गेलो होतो तेही एका खास आणि स्पेशल कारणासाठी, म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीचा आहे ना बर्थडे होता पहिला आणि बारसं देखील होतं. तर त्या कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी थोडीशी शॉपिंग करायची होती. तर इथे बाळासाठी ना गिफ्ट म्हणून मी इथे गाडी घेतली होती, जी की स्वरूपकडे आहे, त्यामुळे ना मुलांना अशी छान खेळता येते. म्हटलं बाळासाठी देखील हीच घ्यावी. तर गिफ्ट घेतल्यानंतर मग छोटी मोठी आमची देखील थोडीशी शॉपिंग केली. तर इथे मला आहे ना काही ज्वेलरी वगैरे घ्यायची होती, ती घेतली. आणि बघा हे बेंगल्स मला खूप आवडले होते आणि खरंच छान दिसत होते. त्यानंतर आता बाळाला गिफ्ट घेतले, गाडी घेतली, त्यामुळे आम्हाला पण काहीतरी दे म्हणून स्वरूपसाठी देखील गाड्या घेतल्या, म्हणजे परत रडायला नको म्हणून. आणि दुपारचे 12-1 वाजले होते. जरी थंडीचे दिवस होते ना, तरी ऊन असं सारखं सतत उन्हात फिरून आहे ना खूप असा त्रास होत होता. म्हणून म्हटलं चला उसाचा रस प्यावा. आणि दुसरीकडे कुठेच जवळपास आम्हाला उसाचा रस दिसला नाही आहे आणि एका ठिकाणी भेटला. तरी बघा ही वेगळीच मशीन होती. तर पहिल्यांदाच मी अशी ही मशीन बघितली होती. उसाचा रस घेतला आणि तोपर्यंतच मामा आले होते. तर मामा आणि मम्मी देखील मुंबईहून आली होती या कार्यक्रमासाठी. तर इथे त्यांची ना शॉपिंग चालू होती. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. जाता जाता आहे ना आम्ही आमच्या शेतामध्येच म्हणजे केळीच्या बागात जाणार होतो. मम्मी पहिल्यांदाच आली होती आणि आता 1 महिन्यानंतर आहे ना केळीची गाडी जाणार होती, म्हणून तिला केळी देखील बघायची होत्या की शेती वगैरे कशी आहे, म्हणून त्यासाठी ती आली होती. तर बागेत आम्ही गेलो आणि त्यानंतर थोडा वेळ 10-15 मिनटं तिथे थांबलो. बाकी का असं काळ कुळकुळीत रान दिसतंय काळ. घरून येताना ना मी थोडीशी मुलांसाठी साबुदाण्याची खिचडी आणली होती. म्हटलं मुलांना जर भूक लागली तर ती चारावी. मग मुलांना आणि आम्ही देखील थोडीशी ती खिचडी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर खरं तर रस्ता खराब होता, त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण सगळ्यांबरोबर छान अशा गप्पा मारत कधी घर आलं ते समजलं नाही. घर आल्यानंतर आम्ही सगळं आमचं सामान वगैरे सगळं काढलं आणि त्यानंतर इथे ना एवढी छान तयारी चालू होती. सगळ्यांना भेटून छान असा आनंद झाला. मस्तपैकी मामीनी सगळीकडे रांगोळी काढल्या होत्या वेलकमच्या सगळ्यांसाठी. असं छान अशी रांगोळी खूप सुंदर काढल्या होत्या. चला आपण जाऊ. काकींची रांगोळी काढली आमच्या. तर इथे बघा खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि स्पेशली ते मोराचं डेकोरेशन आहे ना खूप छान वाटत होतं. आणि डेकोरेशन झालं होतं तिथे, तयारी चालू होती त्यांची. आम्ही घरी गेल्यावरती सगळ्यांना भेटून, म्हणजे बऱ्याच वर्षातनं भेटली होती मी. ह्यापूर्वी आहे ना मी मामाच्या गावी, म्हणजे माझा छोटा मामा आहे, मामाच्या गावी मी मामाच्या लग्नाला गेली होती आणि त्यानंतर आत्ता गेली होती, म्हणजे एक जवळजवळ 6 वर्षांनी मी इथेच गेली होती. त्यामुळे सगळ्यांना भेटून असं खूप भारी वाटत होतं. कार्यक्रमानिमित्त अधूनमधून सगळ्यांशी भेट होत होती, पण मामाच्या गावी काही एवढ्या लवकर जाणं झालं नाही मला. तर इथे सगळ्यांचीच तयारी चालू होती. काय म्हणजे सगळे काही ना काही आपापल्या कामामध्ये बिझी होती. घरी गेल्यानंतर फ्रेश झालं आणि तेवढ्यातच माझा छोटा मामा म्हणजे ताना मामा आला होता आणि ह्याच्याच बाळाचं आज बारसं होतं. तर मामा आणि माझ्यामध्ये ना फक्त 6 महिन्याचा डिफरन्स आहे, त्यामुळे लहानपणापासून आम्ही आहे ना एकत्र खेळलो होतो आणि असं फ्रेंड सर्कलसारखं आमचं नातं आहे. तर मामांना बऱ्याच दिवसातून म्हणजे मध्येच ह्यापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, त्याचवेळी भेटली होती. आणि इथे बघा श्रीषा मामाकडे जात नव्हती, तिला फक्त खेळायचं होतं. तर इथे आहे ना सगळ्यांचे छान असं बऱ्याच दिवसातून वगैरे भेटलो, त्यामुळे गप्पा वगैरे
वगैरे चालू होतं. मामीने मस्तपैकी छान असं गरमागरम चहा आणून दिला होता, त्यामुळे जो काही प्रवासाचा थकवा होता ना तो निघून गेला होता. चहा घेतलं, फ्रेश झालं आणि हे बघा इथे आहे ना तोपर्यंत राहुल आला होता आणि राहुल आहे ना थोडा आमच्या नंतर आला होता, एक अर्धा तासाचाच गॅप झाला होता. आणि इथे बघा श्रीषा आणि ही स्वीटी म्हणजे ताना मामाची ही मोठी मुलगी आहे आणि छोट्या मुलीचा आज बर्थडे आणि बारसं आहे. आता जसं कार्यक्रमाची वेळ होत होती तसे सगळे आहे ना पाहुणे गेस्ट आले होते. तर मावशी आली होती माझी, तिला देखील मी बऱ्याच दिवसातून भेटली होती. छान आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या आणि इथे आहे ना त्याचबरोबर आहे ना डेकोरेशन आणि इथे स्वयंपाक चालू होता. तर इथल्या ज्या काकू आहेत ना तर छान अगदी मस्तपैकी अशा पातळ चपात्या करत होत्या, त्यामुळे ना चपात्या अगदी मौसूत राहिल्या होत्या कार्यक्रमापर्यंत देखील. तर हे बघा छान अशा त्यांच्या चपात्या आणि बाकीचं देखील आहे ना जेवण इथं चालू होतं, त्यामुळे तो जेवणाचा जो काही सुगंध होता ना तो सगळीकडे पसरत होता. तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि तिथे म्हटलं नंतर आता डेकोरेशन वगैरे झालं होतं, आता कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणून म्हटलं चला आपण देखील आपली तयारी करूया. तर इथे रमेश मामा, उमेश मामा, सगळे मम्मी वगैरे बसले होते. माझे मामा हे सगळे बऱ्याच दिवसातून भेटले होते, छान गप्पा वगैरे मारत होते आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणून आम्ही आहे ना इथे म्हटलं आता आवरायला घेऊया. तर इथे ना माझ्या मामाचं देखील आहे ना घर आहे. शेतामधले जेव्हा काही कामं असतात ना त्यावेळी ते येतात, अन्यथा त्यांचं दुसरीकडे घर आहे त्यामुळे ते तिथे राहतात. तर इथे म्हटलं आता आपण आलोय, म्हटलं आता चला आता मामाच्या घरी देखील जावं. तर इथे ना छान गव्हाची शेती होती आणि बघा हिरवगार खूप छान वाटत होतं, भारी वाटत होतं इथे. आणि त्यानंतर आम्ही रेडी झालो, श्रीषाला देखील रेडी केलं. श्रीषाला असा हा क्यूट फ्रॉक आजीने आणला होता, त्यामुळे ती खूप खुश होती. आणि त्याला स्वरूपचं एकच हे होतं की त्याला ना कुठलेही म्हणजे असे ॲनिमल दिसले की त्याला आहे ना खाऊ टाकायचं असतं. तर इथे बघा घाबरत देखील होतं, हे ॲनिमल मारते का काय, पण ते छोटंसं गोंडस वासरू होतं ते काय मारणार म्हणून तो देखील त्याला चारत होता. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि इथे ना कार्यक्रम बघा सुरुवात झाली होती आणि डेकोरेशन एवढं खरंच संध्याकाळी छान वाटत होतं. पूर्ण अशी लाईटिंग वगैरे, एक गेस्ट यायला लागले होते. तर मी इथे ना तुम्हाला जवळून दाखवते, खूप अप्रतिम इथे डेकोरेशन केलं आहे. आता इथे आहे ना कार्यक्रमाची अजून शान वाढवण्यासाठी आहे ना इथे छान असे संगीतकार आले होते आणि खरंच त्यांचा आवाज खूप छान होता. पण यूट्यूबचे काही नियम आहे त्यामुळे मला आहे ना ते त्यांचा आवाज आहे ना इथे मला स्किप करावा लागला. तर इथे बघा मस्तपैकी सगळे, माझी मावशी आली होती, जी म्हणजे माझी आजी आली होती, सगळेजण आले होते आणि मस्तपैकी आम्ही ना छान अशा गप्पा वगैरे झाल्या होत्या. आणि इथे ते संगीतकार जे गायक होते ते गीत गात होते आणि सगळे त्यांना टाळ्यांनी त्यांचे इथे छान असे त्यांचे कौतुक करत होतो. आणि त्यानंतर एंट्री झाली ती म्हणजे बड्डे गर्लची. तर इथे ना क्यूट बड्डे गर्ल रेडी झाली होती. आम्ही गेलो होतो त्यावेळी नुकती ती झोपली होती, त्यामुळे आम्ही तिला डिस्टर्ब नाही केलं. म्हटलं कार्यक्रमामध्ये ना नेमकं काय होतं, मुलांची झोप नाही झाली आणि कार्यक्रमाच्या वेळी चिडचिड करतात, त्यामुळे ना तिला आधी झोपवलं होतं. हे बघा अशी क्यूट परी अशी रेडी झाली होती. सगळे आता पाहुणे मंडळी जमले होते आणि इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तर मामींची सगळ्यांनी ओटी भरली आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सुरुवात केली. तर इथे ना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे ना थोड्याच वेळामध्ये ना श्रीषा झोपली, कारण का दिवसभर थोडा प्रवास झाला होता आणि झोपली नव्हती. आणि इथे स्वरूप बघा आमचा नटखट किती म्हणजे नौटंकी आहे. तर बाळाचं इथे नाव ठेवण्याचा कार्यक्रम परत सुरू झाला.
माझ्या बाळा झोप घे सुखाची. आता इथे आहे ना बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम चालू होतं, पण बाळ आहे ना 1 वर्षाचं झालं होतं. त्यामुळे आहे ना पाळण्यातून बाळ तिच्या आईकडे झेप टाकत होतं की मम्मा मला घे. आणि हे बघा इथे बाळाचं नाव काय ठेवलं मी तुम्हाला सांगते. खूप सुंदर असं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही गेस करू शकता. तर इथे बाळाचं नाव आहे शिवांशी, म्हणजे शिवाचा अंश. तर ह्या नावाचा अर्थ आहे ना खरंच खूप सुंदर होतो. आता बाळाचं नाव ठेवलं, पण आता स्वरूपचं नाव ठेवायचं राहिलं होतं. त्यामुळे ना मावशी बोलली त्याला पण पाळण्यामध्ये टाक. आणि झोपीला आला होता, त्यामुळे बघा कसं पटकन उठून बसला आणि त्याचं देखील नाव ठेवायचा कार्यक्रम चालू होता. मग इथे आता नाव ठेवायचा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर इथे आहे ना जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि अजून एक कार्यक्रम बाकी होता. पण त्याआधी बाळाला थोडं फ्रेश केलं, चेंज केलं. बाळाचं थोडंसं नाही इथे म्हणजे थोडं बाळ कसं चिडचिड करतं ना, त्यामुळे ना बाळाला थोडासा वेळ दिला आणि तोपर्यंत जेवण वगैरे झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणजेच बाळाचा बड्डे करायचा होता आणि तो देखील एकदा खूप छान केला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंतर नेक्स्ट दाखवणारच आहे. आणि त्याआधी इथे जेवणामध्ये काय काय होतं ते मी तुम्हाला सांगते. मस्तपैकी छान असं भरलेलं वांगं होतं, चपाती, जीरा राईस आणि मस्तपैकी आहे ना छान अशी मिक्स व्हेज होती. पापड वगैरे, स्वीटमध्ये छान असा पायनॅपल शिरा होता. जेवण खरंच अप्रतिम लागत होतं. स्पेशली आहे ना म्हणजे गावी गेल्यावर ते ना भरलेलं वांगं जर असेल ना जेवणामध्ये तर त्याची आहे ना अगदी छानच वेगळी असते, मज्जाच वेगळी असते. म्हणजे पूर्णपणे ना ते कंप्लीट जेवण होऊन जातं. तर भरलेलं वांगं कोणाकोणाचं फेवरेट आहे ना ते मला नक्की सांगा. आम्ही आहे ना शिशाच्या बड्डेमध्ये देखील आहे ना भरलेल्या वांग्याचा हा एक मेनू ठेवलाच होता आणि त्याचं एवढं सगळ्यांनी कौतुक केलं होतं ना. बाकी जेवण एकीकडे आणि वांग्याचं कौतुक काय वेगळंच. आता ते कोणाला सांगायलाच नको. व्हेज खाणारे जर असतील आणि त्यांना भरलेलं वांगं म्हणजे भारीच वाटतं. तर इथे बघा आम्ही सगळे आहे ना मामाच्या मुली, मावशीच्या मुली सगळ्यांनी मस्तपैकी छान एकत्र जेवण केलं आणि इथे जेवण झाल्यानंतर लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, ते म्हणजे बड्डेसाठी. आणि इथे बड्डे आहे ना एकदम असं मस्त छान थाटामाटात इथे साजरा केला बाळाचा पहिला बर्थडे. साल के दिन हो 50,000 चालू करायचे का गाणे मला सांगा. म्हणजे ते असेल तर मला सांगा. तर इथे बाळाचा बड्डे अगदी छान असा थाटामाटात साजरा करण्यात आला होता. तर बाळ रडत होतं इथे थोडंसं, त्यामुळे ना त्याला थोडंसं फिरवायचं, थोडंसं आणायचं असं चालू होतं. तर इथे बघा रेड कलरचा फ्रॉक घातला होता आणि त्याच्यावरती ना खूपच गोड दिसत होती, अगदी दृष्ट लागेल असं. तर खूप छान वाटत होती आणि ती तिची मोठी बहीण देखील, स्वीटी देखील आहे ना खूप क्यूट वाटत होती. तर केक कटिंग झाला आणि अशा रीतीने आज मस्तपैकी छान असं बाळाचं बारसं आणि बड्डे सेलिब्रेशन झाला. आणि मेन म्हणजे ना हा बड्डे आहे ना बाळाचा 1 जानेवारीला आहे, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांची अगदी छान झाली. तर तुमची देखील नवीन वर्षाची सुरुवात खरंच खूप छान हो. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.